बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि नगर परिषद अंबाजोगाईच्या वतीनं महास्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। या अभियानाला अंबेजोगाईकर आणि विविध संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत अभियान यशस्वी केलंय। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग गेल्या 40 ते 50 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे। याचाच एक भाग म्हणून अंबेजोगाईमध्ये महास्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय। जवळपास 13,000 सदस्य यात सहभागी झाले होते। यासह अंबेजोगाई नगर परिषद आणि अंबेजोगाईकर तसेच विविध संस्था यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात जाऊन शहर स्वच्छतेसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। नगर परिषदेच्या वतीनं जवळपास 188 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। तर या प्रतिष्ठानने मोठा सहभाग नोंदवल्यानं अंबेजोगाई नगर परिषद आणि अंबेजोगाईकर यांच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले। तर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला मोठं सहकार्य केल्यामुळे अंबेजोगाईकर आणि विविध संस्था तसेच नगर परिषदेचे या प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानण्यात आले। सर्व सेवेकरी सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे समर्थ बैठकांच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण काम करत आहात आणि या बैठकांच्या माध्यमातून जे यांनी सांगितलं की आज आपण शहर स्वच्छ केलंय आणि मन स्वच्छ करण्याचं कार्य तुमच्या हातून घडत आहे। याच्या एवढं पुण्याचं कर्मच कोणतं नाही असं मी मानते। शहरामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या महाशिबिरामध्ये सर्व नगरपालिकेच्या वतीने तर सर्व सहकार्य उत्तम होतच, परंतु येथील स्थानिक नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद आज मिळालेला आहे। आणि खरं तर कुठलीही स्वच्छता मोहीम असो किंवा कुठलीही मोहीम असो ती जर यशस्वी व्हायची असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा असतो। आणि आज अंबेजोगाईकर नागरिकांनी चांगला पायंडा आणि एक पॅटर्न तयार केलेला आहे। हा स्वच्छतेचा पॅटर्न भविष्यातही अंबेजोगाईकरांनी पाळावा आणि त्याचं पालन करावं एवढीच माफक अपेक्षा आम्ही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करतो। तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज हे भव्य स्वच्छता अभियान घेण्यात आलेलं आहे। या स्वच्छता अभियानामध्ये जवळपास 13,000 स्त्री सदस्यांनी भाग घेतलेला होता। यामध्ये सोलापूर, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, उस्मानाबाद, लातूर इकडून सर्व स्त्री सदस्य आलेले होते। आणि हे स्वच्छता अभियान करत असताना ज्या या नगरीचे जे नगराध्यक्ष आहेत मोदी साहेब, त्यांनी आम्हाला स्वच्छता जो झालेली आहे ती स्वच्छता गोळा करण्यासाठी जो कचरा गोळा करण्यासाठी जी वाहनं लागतात ती जवळजवळ 150 वाहनं 188 वाहनं त्यांनी आमच्या कार्यासाठी दिलेली आहेत। आणि हे त्याच्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं मी आभार मानतो। अंबेजोगाई शहरामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं। खऱ्या अर्थानं जर तुम्हाला ईश्वराची सेवा करायची असेल, देवाची सेवा करायची असेल तर मला वाटतं की स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे। आणि तोच धागा घेऊन या ठिकाणी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंबाजोगाई शहरामध्ये 13,000 सेवेकरी या ठिकाणी उपस्थित झाले। स्वतःच्या खर्चाने आले, स्वतःच्या खर्चाने येऊन टिकून सगळी व्यवस्था स्वतः करून घेऊन या ठिकाणी अंबेजोगाईकरांनी केलेली घाण, आम्ही केलेली घाण या ठिकाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। खऱ्या अर्थानं हा आम्हाला एक खूप मोठा संदेश आहे। हा संदेश की आमची स्वच्छता आम्ही केली पाहिजे, तुम्ही करणार नसलं तर दुसरे लोक येऊन स्वच्छ करतील, तसं न होता जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जर देशाचा विकास करायचा असेल, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर स्वच्छता अभियान ही सातत्याने राबवली पाहिजे। अशा पद्धतीचा एक खूप चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे। या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या प्रतिष्ठानला जोडले गेलेलो आहेत आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणखीन जे काही चांगले त्यांचे उपक्रम आहेत ते पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी राबवू। त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जे काही तुमचे उपक्रम असतील ते आपण अंबेजोगाई शहरात घ्या। आम्ही पूर्ण ताकदीनिशी ते उपक्रम यशस्वी करून दाखवू आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न, नीतिमूल्यांची जोपासना करण्याचा प्रयत्न, भाईचारा वाढवण्याचा प्रयत्न, पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया। ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ, NTV न्यूज मराठी, अंबाजोगाई, बीड।